बाय करा. किती रडली सोडलं गेलं. हा चल बाय कर. बाय किती रडती ती. यायले वापिस यायले. तिला हे सोड खेळायला खूप आवडतं. तुला यायचं ना बेटा. रडू नाही बेटा. रडू नाही. एका हॉटेलमध्ये थांबलेलो आहे. मम्मी आईकडे जाय ना. कळतच नाही. चला चल बा चल. तू काय खाते या मित्रांनो. परी माझ्या आता सध्या गेलेलीच आहे. बघू आता पुढे अजून काय होतं तर. झोपली पाहिजे. आता झोपली नाही तर ठीक आहे. बघू आता किती वेळ. अजून 7 वाजता पोहोचू. बाकी तिकडे गेल्यावर बाकीचा व्हिडिओ घेईन मी. तोपर्यंत म्हटलं आज व्हिडिओ अपलोड करायचा होता. 1:30 वाजा लागला जवळपास. आणि आता कधी अपलोड करावं आणि कधी लाईव्ह करावं म्हणजे मग सांगतोय गाडीमध्ये असताना देखील हे सगळे कामं करावं लागतात. कायच करणार सांगा. राम तुझ्या हरी. तुला यायचं बेटा. तिला यायचं बघा सोबत म्हणून ती रडा लागली. बाय कर. बाय बघा. हा करा नमस्कार. नमस्कार. हा हे बघा. आणि टिट्ट्या कसं रडतो. रडून दाखव बेटा. रडून दाखव. तिला आमच्या सोबत यायचं आहे. तिला सकाळपासून कळालं की बाबा आम्हाला तिला सोडून चाललोय म्हणून. तिला करमत नाही बाबा. जा करायचा. बाय करा. किती रडली सोडलं गेलं. हा चल बाय कर. बाय किती रडती ती. यायले वापिस यायले. तिला हे सोड खेळायला खूप आवडतं. तुला यायचं ना बेटा. रडू नाही बेटा. रडू नाही. बघा या असा विषय यांचा. चला रे लवकर. चला रे. द्या थैली आणि इकडं. चला वा परी. पिऊ पुढं वय. पिऊ चल पुढं. खूप रडणं चालू आहे जोर जोरात बाबा. हा ना मला यायचं करायला लिहिली. तर आम्ही निघतोय आता लगेच. आणि तुम्हाला तर कळालंच असून कुठं जातोय तर. नसन कळालं तर तुमच्यासोबत शेअर करतो मी. थोड्या वेळ थांबा फक्त. चला. परीला घ्यायची गरज नव्हती. परी शाळा. चल कोमल. आज शाळा उद्या शाळा तिची पडली नाही तर काय. घातलं. चला मित्रांनो उद्या वापस यायचं. त्या हिशोबाने निघायचं. चल भाई पुढे. भाई पुढे चल. चल गाडी घेऊ का रे. चल भाई पुढे जा. गाडी घेऊ मग. जा दाची गाडी जा. येईल घेऊन जा. चल त्या लेकराला घेऊन जा एखाद्या छोटे पिऊला. हा चल कोमल. तू जाते आज गाडीवर आई सोबत की नाही जात. चल ग म्हणा तिला. काऊन निघाय ती घराच्या बाहेर. चार्जर घेतलं का मग. हे तर चल ना पटकन. चष्मा काय करायचं बाप्पा. चल हात धर. हात धर. पायी यायचं आहे. पायीच नेणार मी इथून तिथून. तर नमस्कार परत एकदा. आता वाजलेलं आहे 12:30 आणि आम्ही आलेलो आहे घरून. आता पुढे निघायचं आहे. आम्ही जातोय सध्या आहे आम्ही धुळ्याला आणि जायचं आहे सुरतला.
जसं की तुम्हाला माहिती आहे सुरतला आपण कशासाठी जातो, पण यावेळेस दुसरं शॉप आहे, तेच नाही आहे जे तुम्ही दरवेळेस कमेंट करता. काय परी परी तू जेवण नाही करायचं? करायचं. इकडे बघ, तू टिट्ट्याची आठवण येते की नाही? टिट्ट्याचं काय बाबा, टिट्ट्या लय रडला मागं लागू 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 लागू. चला जेवण करून घेऊ मित्रांनो आता पटकनशी. इथे एका हॉटेलमध्ये थांबलेलो आहे. मम्मी आईकडे जाय ना. पप्पाकडेच जायचं. चिबा चिबा कळतच नाही. चला चल बा चल. तू काय खाते? या मित्रांनो, जेवण करण्यासाठी थांबलो इथे. ही गाडी याची कशी आहे रे बाबा? आहे ना, त्यावेळी 4x4 लिहिलेले. चला मित्रांनो, मी जेवण करतो आणि मग तुम्हाला भेटतो. तर मित्रमंडळींनो, जेवण वगैरे नेमकेच झालेलं आहे. या इकडे, चला इकडे या. आणि चला म्हटलं तर पुढे निघायचं आहे. तर तुम्हाला सांगू इच्छितो, मी सध्या ज्या हॉटेलमध्ये आहे त्या हॉटेलमध्ये कुणीही थांबू नका, कारण की टेस्टच्या नावाखाली मजाक चालू आहे. मजाक काय असतं ना, आपण कुठेतरी जेवायला गेलो ना कधी, तर असं असतं की नाही बाबा घरच्यासारखी चव, तर थोडीफार हॉटेलमध्ये गेलो थोडंफार तरी टेस्टी जेवण पाहिजे. पण इथं तसं काहीच प्रकार नाही आहे. 2 भाज्या मागवल्या होत्या, दोन्हीही बेचव होत्या. तरी फक्त पोटात टाकायचं म्हणून 1 रोटी पोटात टाकली कशी मशी. कारण की असं आमचं म्हणणं होतं की पुढे सुरतला गेल्यानंतर पुढं एवढं चवीचं भेटणार नाही, कारण की इथे गुजराती लोक वेगळेच पदार्थ खातात ना. त्यामुळं म्हटलं चला इथं आपल्याला थोडं टेस्टी जेवण मिळेल आपल्या महाराष्ट्रामध्ये. पण तसा काही प्रकार झालेला नाही आहे. हां, तू जेवण नाही केलं ना तू? ठीक आहे ना, तू ऐकलं का माझं? मग मी कसं ऐकन तुझं सांग मला. तर असा एकंदरीत आमच्यासोबत प्रकार घडतच असतो. तर पटापट पुढं निघायचं आहे. सध्या तरी टाईम दाखवत आहे 7 वाजेचा पोचायचा. हे पेमेंट केलं का? पेमेंट केलं? चला मित्रांनो, खाली आहे. चला आता निघतो पटापटा मित्रांनो पुढे, कारण की आपल्याला खूप दूर जायचं. अजून 350-400 किलोमीटर आहे. 400 किलोमीटर. चला थोड्या वेळात तुम्हाला भेटतो परत एकदा. तर हे बघा मागे तुम्हाला पिऊ दिसत असेल. हाय कर बाळा, एकदा हाय करा. तिला पण टिट्ट्याची आठवण येते बघा. आणि परी बघा, परी गुमसुम बसलेली, कारण की परीला त्रास होतो वाटतं. कारण की खाल्लं काहीच नाही, काही खाल्लं नाही तर त्रासच होणार ना. तसंही तिथं खाण्यासारखं काही नव्हतं म्हणा, तरी आम्ही खाल्लं. आता जवळपास आम्ही, हे बघा दिसतंय तुम्हाला किती राहिलंय, 6 घंट्याचा टाइम राहिला, म्हणजे 7 वाजेपर्यंत पोहोचू आम्ही. असं तिथं येतंय. बघू आता काय होतंय काय. हो बोला. बिस्किट खाण्यात आलोय. तुमच्या माहितीच तो याच्यानंतरचे जे कोलॅब्स वगैरे येतील इकडचे, समजा आउट ऑफचे, ते मी नाही घेणार आहे, कारण की खूप दहीन होती जाणं येण्याची. आता तुम्ही बघितलं असेल हे 2 आठवड्यात 2 वेळा. एकदा आता पंढरपूरला पण गेलतो, ते तर वारीच होती, समजा वारीमध्ये जायचं होतं तर त्यामुळे ते झाले. पण तरीही घरातून जर काही आउट ऑफ, आता एखादं जर कधी असला, ते वारीचं एकच असलं असतं तर आम्ही सहन केलं असतं, किंवा मग त्रास झाला नसता जास्त. जर कधी आता परत या आठवड्यामध्ये इकडं जायचं, मग ते खूप दहीन होती. इकडून जा तिकडून जा, इकडं जा तिकडं जा. मग त्यामुळं कसं आहे, आईची पण दहीन होती, कोमलची पण दहीन होती, आणि लेकरांची तर वेगळीच. सगळ्यात महत्त्वाचं लेकरांचंच आहे. तर त्यामुळं काय आहे की आता येणारे जे कोलॅप्स आहे इकडचे, मी तर लवकर घेणारच नाही. हां बोल. बोल ना आता. लाजती असा विषय येतं, मी कायच करणार सांगा. आणि त्यातल्या तुम्ही जर बाहेर आलेला असाल तर तुम्हाला जेवणाची गॅरंटी भेटण्याचा अंदाज नसतो. त्यामुळे आम्ही घरून पोळ्या, ठेचा आणि बटाट्याची भाजी घेऊन आलो होतो. त्यामुळे ते थोडंफार दखून गेलं, पण तरी मन नाराजच होतं ना कुठंतरी. आणि त्यानं 3-4च पोळ्या आणल्या होत्या आईनं, त्या कोमलला नाहीनं समजा. त्यामुळे ते जरा हे झाले. आणि रेस्टॉरंट आज मी क्लोज करून ठेवले, कारण की घरी हँडल करायला कोण नाही आहे. त्यामुळं नकोच म्हटलं. आता 2 दिवस रेस्टॉरंट बंद राहील, आज आणि उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही वापस येऊ कदाचित. येणं होईन का रे? येणं होईल म्हणतोय, बघू आता काय होतंय काय नाही. तर बाकी आमच्या आजीचं म्हणणं असतं की बाबा कुठंच जाऊ नका, घरीच थांबा.
शक्य नाही ना, थोडेफार कामं पण तर करावंच लागेल ना, नाही का. माणूस जिंदगीमध्ये कामं केले तर पैसे येतील, पैसे आले तर खाता पिता येईल, ते महत्त्वाचं आहे. आणि आपली थार गाडी आहे म्हटलं तर विषयच नाही आहे. सीट बेल्ट लावून घेतो, कारण की आता जेवणासाठी उतरलो होतो, सीट बेल्ट काढला होता. तुम्ही परत मला म्हणाल की असा कसा ड्रायव्हर आहे तू, असा कसा साईडला बसणार आहे तू, हो की नाही. त्यामुळे नका म्हणू काही. आणि माहिती आहे तुम्ही खूप सारे कमेंट्स करणार आहात सुदर्शनवर माझ्यावर. करा बाबांनो, आता काय तुम्हाला जर काही मला बोलून, सुदर्शनला बोलून जर काही तुम्हाला तुमचं मनोरंजन होत असेल, तुमच्या मनातली भडास निघत असेल तर तेच करा. ए थांब रे, ओरडू नका. हां, तर ते मी एवढंच म्हणेन तुम्हाला की आता त्यावर आपण जास्त काही भाष्य नाही करणार आहोत, कारण की तुम्हाला वाटतं ते तुम्ही करू शकताच. प्रत्येक माणसाला अधिकार आहे. जसा आम्हाला अधिकार आहे व्हिडिओ टाकायचा, तसा तुम्हाला अधिकार आहे त्या व्हिडिओवर बोलायचा. त्यामुळे तुम्ही आम्हाला बोलू शकता, त्याचा काहीच विषय नाही आहे. आज आम्ही रात्रीपर्यंत पोचू, रात्री थांबू, सकाळी उठून व्हिडिओज घ्यायचे, व्हिडिओज घेतले की तिथून वापस निघायचं, असं आमचं शेड्यूल आहे. हां हां, जीभ दाखवली. जीभ दाखवती काय तुम्हाला सांगतो. ती आता एक शेव घेतली बालाजीची, ती खाल्ली, ती डायरेक्ट नळ्यात आग निघाला. त्या पोरीनं खाल्ली, तिने पाणी बी नाही मागितलं. एवढी पोरगी. आणि ती परी आणि टिट्ट्या, बाप रे बाप, एवढे नाजूक आहे परी टिट्ट्या, त्यांना जराही तिखट जमत नाही. टिट्ट्याला तर दुधाशिवाय दुसरं जमतच नाही, काला चुरून दूध, त्याच्यावरच जगणं चालू आहे तिचं. आणि परीचं बी फिक्क. ही पोरगी तिखट खाती, मान्य लेकरू आहे, पण थोडंफार तिखट आता जमायला पाहिजे, कारण की 1 वर्षाचे वर झालेत ना. आणि परीचं 5 वर्ष झाली. मला परीचं कधी डोक्यातच जाते परी माझ्या. आता सध्या गेलेलीच आहे, बघू आता पुढं अजून काय होतं. तर ती झोपली पाहिजे, आता झोपली नाही तर ठीक आहे. बघू आता किती वेळ, अजून 7 वाजता पोहोचू. बाकी तिकडे गेल्यावर बाकीचा व्हिडिओ घेईन मी. तोपर्यंत म्हटलं आज व्हिडिओ अपलोड करायचा होता, 1:30 वाजा लागला जवळपास. आणि आता कधी अपलोड करावं आणि कधी लाईव्ह करावं, म्हणजे मग सांगतोय गाडीमध्ये असताना देखील हे सगळे कामं करावं लागतात. कायच करणार सांगा, शेवटी कसं आहे, काम म्हणून बघितल्यावर ते करावंच लागतं. ते सगळं लुटून नाही जमत ना. आता सध्या आम्ही आहे बघा धुळ्यापासून 82 किलोमीटर, म्हणजे 40 गावच्या जवळपास आहे. आणि टोल रोड चालू झालेला आहे, म्हणजे इकडून जरा लवकर पोहोचते. बाकी 2 जे रस्ते आहेत समजा, एक नाशिकवरचा आणि एक नाशिकहून जाणारा, आणि एक सापुताऱ्याहून जाणार. ती 2 वेगळं, ते मला नाही माहीत आता कोणती 2 ते लक्षात पण नाही येईल. सापुताऱ्याहून ते नाशिक एकच साईडला आय थिंक, आणि एक अजून एक रोड आहे. तर तिथं ते मोठा घाट लागतो, या रस्त्याने छोटा घाट लागतो, त्यामुळे इथून जातोय. हां पप्पा, दीदी रडायली की दीदी कुठे? का ग दीदी, थांबायचं का? करते का? तिला लागलेली भूक मित्रांनो, आणि भुकेमुळे ती करायला लागली, पण तिला मनासारखं खायला भेटाय ना. सोय कळालं का? सोय. सावळे फॅमिली म्हणजे सोय. प्रत्येकानं आपली सोय झाली पाहिजे. आता बघा, माझ्यावरूनच घ्या, मला तिथं जेवण चांगलं भेटलं नाही, मी तुम्हाला बोलून दाखवलं की नाही इथं जेवण चांगलं नाही भेटलं, म्हणजे सोय. मी सुद्धा माझी सोय बघणार, सगळेजण आपापली सोय बघत असतात, आणि त्यामुळेच हा विषय होतो. समोर वडापाव गिडापाव काय असेल थांबण्याचं, केळी नको, केळीने खेळ पांगला होता. चल बाबा पुढं वडापाव वगैरे काय असेल तर तिला खाऊ घालू. वडापाव खाती का? तुला वडापाव खाती का परी? मग काय खाती तू? तुला काही नाही बेटा. ती म्हणते एक खातो म्हणते मी, पिऊ. परी खाती का? मग काय खायचं तुला? ऍपल खाती का? हा, ऍपल पाहिजे. बर, ऍपल घेऊ समोरून. आपण समोर भेटलं तर ऍपल दिसले का? तर मित्रांनो, असा एकंदरीत विषय चालू आहे. आणि आता बघू, आता हे लेकरांचं कलकल चालतेच. काय पुण्याला जेव्हा होतं ना, तेव्हा ते सगळे लोकेशन जवळ पडायची. सुरत झालं, हे झालं, इकडे जायचं तिकडे जायचं झालं. मग काय आता इकडं असलं म्हटलं थोडाफार प्रॉब्लेम होणार. गवताळ आहे काय एवढं लांब? आई म्हणते मी पुढच्या वेळेस येणार नाही म्हणते. आई मागच्या वेळेस तू आली नव्हती सुरतला. तू म्हटली होती मला जीवावर यायला, मला जीवावर यायला. मला ते पहाडात भीती वाटते. पहाडात भीती वाटते? जीव घेते, ते कांठळ्या बसता फेकल्यावानी होते, त्रास होते. सोय कळालं का?
त्रास नाही झाला पाहिजे स्वतःला. हा. धर ना मग खा ना. इथून समोरून हे घेऊ आता थोडेफार ॲपल वगैरे ते भेटले तर बघ, आणि देऊ परीला खायला, कारण तिला लागलेली आहे भूक. चला आता मी व्हिडिओचा एंड करतोय. बाकी तुम्हाला कसं वाटतोय व्हिडिओ ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तसं घरून आम्ही उशिराच निघलो, कारण की माहिती 7-8 घंटेच लागणारे पोचायला, त्यामुळं उशिराच निघलो होतो. चला आता तुम्ही काळजी घ्या. बाकी फक्त समोर काही खायला भेटलं तर खाऊया, तर मग सरळ सुरत गाठूया. काय सुरतमध्ये आता गाडी पण चेक वगैरे होईन आपली एकदा परत, नाही का रे? एकदा करतीलच ना, का आता सेल केलं त्यांनी, चेक करतातच. हां, ते दारूबंदीमुळे चेक करत असतात गाडी. चला मी व्हिडिओचं तर तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटल. पिऊ बाय कर, पिऊ बाय कर. हे बघा हे असे सोंग आहे मग. अरे बापरे, गाणे नाही, गाणे गिणे काही नाही. हा, समोर बघा. चला बाय करा सगळ्यांना, बाय बाय करा. पप्पी कोणती? ती नाही ना, अशी पप्पी बाय, अशी दे दे तू. काय बाबा, नाकाला बघ केवढा वरबडा बसलाय, दिसला का? सर गावाचं कुठे गेली ती काय माहिती, घसरडा पडायला. हाताला बसला, पायाला बसला नाही. हे बघ पाया बाबी झाले बघ, तुम्हाला विश्वास बसणार नाही. नुसतं मच्छर चावत. तिचा ब्लड ग्रुप O पॉझिटिव्ह आहे बाबा. O निगेटिव्ह का O पॉझिटिव्ह असतं ना, त्याला मच्छर जास्त होतात. हां हां हां, पाहिलं दाखव म्हणते बघा. चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओत भेटन. तोपर्यंत काळजी घ्या आणि आम्हाला हॅप्पी जर्नी म्हणा, जेणेकरून आमचा प्रवास अजून सुखकर झाला पाहिजे. त्यामुळे सगळ्यांना बाय बाय. पिऊ बाय कर, एकदा बाय कर, बाय.